ताई आपलं निवेदन घ्यायसाठी आलो, आपल्याला निवेदन द्यायचं नातेवाईकांशी तर मी ऑलरेडी बोललोय. निवेदन द्यायला तयार आहे. या निवेदनावर आपल्याकडून काय होणार? आपल्या किती अधिकार कक्षा आहेत आणि आपल्याकडून काय काय होणार? मी स्वतः तपासिक अधिकारी आहे, त्यामुळे आपल्या निवेदनामधले जे माझ्या तपासाशी संबंधित सगळे मुद्दे आहेत त्याच्यावरती मी योग्य आणि निष्पक्ष सखोल तपास करेन. मुद्दा हा आहे की तिचा जो 4 पाणी हे वडील आहेत हो, यांची क्षमता, शारीरिक क्षमता नाही आत यायची. अपेक्षा असते की तुमच्यासारख्या माणसांनी थोडी संवेदनशीलता दाखवावी आणि त्यांना भेटावं. इथे की खूप सारे लोक आहेत. रत्नशिव निंबाळकरची फॅमिली आहे. ए रत्नशिवची निंबाळ, इथे काय नाव ताई तुमचं? पुढे 4 महिन्यापूर्वी खून झालाय. आरोपी मोकाट आहेत, पकडले नाही. रत्नशिव निंबाळकरचे आरोपी तुमच्या गावात फिरतात. मी आपल्याला अजिबात कुठूनही ब्लेम करत नाही. आपण नव्याने आलात, आधी काळ्यांकडे तपास होता, आता आपण आलात, हरकत नाही. मी माझ्या संपूर्ण निवेदनामध्ये, संपूर्ण कथनामध्ये मी कुठलंही राजकीय वक्तव्य केलं नाही. मला त्याच्याशी घेणं देणं, मला इथल्या कुठल्याही राजकीय कुरघोड्यांशी पण घेणं देणं, मला काही संबंध नाही. माझा मुद्दा एवढाच आहे. थांबा ना तुम्ही, थांबा 2 मिनिटं. माझा एवढाच मुद्दा आहे, जे 4 पाणी पत्र आहे, ज्या 4 पाणी पत्रामध्ये तिने तिच्या मृत्यूचं कारण सांगितले. तिने म्हटलं की माझं काही बरं वाईट झालं तर ही माणसं आहेत. आपण फक्त बदने आणि बनकरवर चार्जेस लावले, पण आपण DYSP राहुल धस यांच्यावर काही केलं नाही. आपण अजूनही जायपात्रे आणि पाटील आपल्याकडे ऑन ड्युटी आहेत. आपल्याकडे अजूनही सुनील महाडिकांचं जरी बदली झाली तरी ते ऑन ड्युटी आहेत. हे इथे फक्त निवेदन देऊन थांबणार नाही. कल्पना आपल्याला मी एवढंच सांगतो की आपण ज्या जबाबात सांगताय तर त्या जबाबाच्या प्रती आम्ही सिव्हिल सर्जन यांच्या कार्यालयाकडून हस्तगत केलेला आहे. नाही, आपण कृपया मला एकदा सांगू द्या. आपण हे जे निवेदनामध्ये जे सगळे मुद्दे लिहिलेत ते मी एकदा वाचतो आणि हे माझ्या तपासामध्ये समाविष्ट करून हॅलो चेक, हॅलो हॅलो. जो 4 पाणी जबाब जो आहे तो मृत्यूपर जबाब मानावा. SITचा जो विषय आहे SIT नेमलीच नाही आपण. ठीक आहे, आमचं काय म्हणणं आहे, आम्हाला तेजस्वी सातपुते यांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका नाही आमची, किंवा आम्हाला त्यांच्याबद्दल काही काय करतो तू? हॅलो 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 हॅलो. आमची न्यायालयीन उच्चस्तरीय चौकशी नेमावी. ज्या पद्धतीने आपण सोमनाथ सूर्यवंशी कस्टडियल डेथ प्रकरणामध्ये कमिटी होती, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये कस्टडियल त्याच्यामधली वेगळी इन्क्वायरी कमिटी होती, त्याच पद्धतीची ज्युडिशियल इन्क्वायरी कमिटी. आपलं हे जे म्हणणं आहे मी हे शासनाकडे परवडतो. नाही, हे तुमच्या माझ्या अधिकारात गोष्ट नाहीये. 3 नंबर पॉइंट कल्पना आहे. 3 नंबर पॉइंट जो ठीक आहे, आपल्या अधिकारातली नाही सर. मला सांगा, जे आपल्या अधिकारातलं आहे मी त्याच्यावर बोलते, कारण महिला आयोग पण आपल्या अधिकारातली नाही. मी समजू शकते, चला दिलं सोडून. तपास अधिकाऱ्यांना त्यांना मदत केली, माहिती द्यायला चुकीची. ज्या पद्धतीने इथे पीडितेला मृत्यूपर्यंत पण तिच्यावर जी लांछनं लावण्याचा प्रयत्न जयकुमार गोरेंनी केला, आपण जयकुमार गोरेंना काहीच समज देणार नाही. मी राजकीय गोष्टीवरती बोलू शकत नाही. मी तपासिक अधिकारी आहे, मला कोर्टाला उत्तर द्यायचं आहे. मी ह्या गोष्टी नाही आपल्याला शकत नाही. सर, आपण एक गोष्ट नक्कीच करू शकता. आपण एक पत्र काढू शकता कुणाला, आपण सगळ्या युट्यूबला पत्र काढू शकता, आपण गुगलला पत्र काढू शकता, आणि पब्लिक डोमेन मध्ये तिची बदनामी करणारा जो कंटेंट आहे तो कंटेंट काढून टाकू शकता. किती जेन्युइन मागणी आहे आमची. ह्यासाठी मी सातपुते मॅडमच्या मार्गदर्शनाखाली पुढील सगळी ही कार्यवाही करून घेतो. ही अत्यंत जेन्युइन मागणी आहे. कार्यवाही ह्याच्यात करून कुठलंही राजकारण नाही. अगदी बरोबर, कारण करून घेतो. त्या पोरीच्या बहिणी आहेत, त्यांची लग्न व्हायची आहेत,
हे लेकरू शिकायचंय, हे डॉक्टर आहे, याला तोंडाला स्कार्फ बांधावा लागला. भेटलेलं त्यांना माहिती आहे ना प्रबंध. नाही, तरी पण सर मदत नाही झाली. मी माझ्या परीने जो आतापर्यंत तपास केला तो ऍक्युरेट क्लिअर तपास केलेला आहे. नाही, ह्या लेकराला पोस्टमार्टमच्या ठिकाणी थांबू पण दिलं नाही. हा डॉक्टर आहे, हा अडाणी नव्हता, नाही थांबू. डॉक्टरच्या टीमचा डिसिजन आहे. आपण त्यांना तुमच्या समोर कम्युनिकेट केलं होतं ना प्रमुख सर, इन कॅमेरा रिक्वेस्ट केली होती आपण कळवलं होतं का नव्हतं डॉक्टरांना? ऑटोप्सी झाल्यानंतर सांगितलं की इन कॅमेरा होऊ शकली नाही म्हणून. अगोदर त्याची कल्पना दिली गेलेली होती. आम्हाला नव्हतं सांगितलं सर असं काही. तुम्ही स्वतः सोबतच होते नव्हतं. मी ऑटोप्सीला मला इथे एफआयआर थांबवण्यासाठी पाठवलं. त्या दिवशी तुम्ही इथं थांबले होते एफआयआर देण्यासाठी, तुमचे बाकीचे नातेवाईक गेले होते. इन कॅमेरा आमची रिक्वेस्ट होती पण इन कॅमेरा झालं नाही पोस्टमॉर्टम. आणि इथे परत आल्यानंतर जे ऍडिशनल एसपी मॅम आहेत त्यांनी आम्हाला असं सांगितलं की इन कॅमेरा झालं नाही म्हणून. आम्ही तेव्हा विचारलंही. ओके, नाही, हे जे पोलीस आहेत आरोपीला पाठीशी घालतात फलटण मध्ये. नाही, आता हे जे 4 लोक आहेत ज्यांचे उल्लेख आहे, 6 लोक, सॉरी, डीवायएसपी तुम्ही पीडितेचे सीडीआर लीक करता. आम्ही लीक केले नाहीत मॅडम. ते मग ते कसे गेले? मग तुषार दोषींनी केले का? कुणी लीक केले? तुषार दोषी तपासासंदर्भातल्या काही ज्या गोष्टी आहेत मी आपल्याला या ठिकाणावरती बोलू शकत नाही. तपासाचे अधिकारी म्हणून मला त्याचं बंधन आहे. कोर्टाला मला मला मान्य की आपण बोलू शकत नाहीत. मग जर आपण तपासातली गोष्ट बोलू शकत नाही, आपण तपास अधिकारी असून सुद्धा चाकणकर बाई कशी बोलू शकतो? काय अधिकार आहे तिला? तुषार दोषी बाजूला बसले होते की नाही? मग तुषार दोषी खरेच आडनावाचे आणि नावाप्रमाणे दोषी आहेत का? का त्यांनी असं केलं? तुषार दोषी इथले एसपी असताना चाकणकर बाईला त्यांनी का एवढं बरळू दिलं? तुषार दोषींचा अधिकार एवढा नव्हता का की चाकणकर बाईंना त्यांनी अडवा? खरं तर ते इथं असायला पाहिजेत. ते का आले नाहीत समोर? राज्यव्यापी आंदोलन आहे. त्यांनी तुम्हाला कशाला तोफेच्या तोंडी द्यावं? मी मॅडम विभागाचा डीवायएसपी आहे, मी तपासिक अधिकारी आहे, त्यामुळे सर पण आपण ऐका, एकीकडे आपण डीवायएसपी आहे, विभागाचा अधिकारी म्हणताय, दुसरीकडे आपण तपासिक अधिकारी आहे, दुसरीकडे आपण म्हणताय की माझ्या अधिकार कक्षेत अमुक एक आहे, अमुक अर्धा दूर उडाली त्याने. दुसरीकडे आपण म्हणताय की नाही माझ्या अधिकार कक्षेत ही बाब नाही, माझ्या अधिकार कक्षेत ती बाब नाही. मग अधिकार कक्षेत कुणाच्या बाब आहे? आम्ही वाटल्यास सर 2 दिवस थांबतो बाबा इथं. आता ह्याच्या पुढे काय बोलायचं? सर, अंशुमन धुमाळ जो इमिजिएट ऑफिसर आहे, डॉक्टर अंशुमन, मेडिकल सुप्रिंटेंडेंट MS आहे, या डॉक्टर अंशुमन धुमाळला अजूनही त्याच्यावर आरोपपत्र का दाखल झालं नाही? डीवायएसपी राहुल धसवर का बरं आरोपपत्र दाखल झालं नाही? डीवायएसपी राहुल धस, जायपात्रे आणि पाटील याला डिपार्टमेंट वाचवतंय का? आणि जर डिपार्टमेंट वाचवत असेल तर डिपार्टमेंटने केलेल्या तपासावर आम्ही कसा काय विश्वास ठेवायचा? तुम्ही ज्या पद्धतीने वातावरण विनाकारण, मी कालही म्हटलं की मी शांतपणे येते आणि मी शांतपणे जाते. तुम्हाला गरजच नाही सर 1,500-2 हजार पोलिस तिथं थांबवायची. तुमचे पोलीस तुमच्या संरक्षणासाठी ठेवले, इकडच्या गर्दीच्या नियोजनासाठी नाही ठेवले तुम्ही. संबंध शहरामध्ये आम्ही बंदोबस्त लावलेला, आपण काय उपयोग आहे? तुमचे सगळे बंदोबस्त लावावा लागणार ना. कायदा सुव्यवस्था आम्हाला मेंटेन करायची नाही का मॅडम? मला सांगा, आम्ही करायचं नाही का ते कायदा सुव्यवस्था मेंटेन करायसाठी? तुमचे पोलीस मेंटेन करत नव्हते, नाक्यावर सुपारी खात थांबले होते. व्हिडिओ फुटेज आहे साहेब. मी ते गर्दीचं नियोजन गावाला जाऊन आलो, या वडिलांच्या कवड गावला. एक पोलिसांचं संरक्षण नाही तिथं. त्यांच्या हत्याकांड झाल्यावर कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही महाराष्ट्राचा. आज त्यांना एकही संरक्षण नाही. कसे आले? डीवायएसपी राहुल धस, MS अंशुमन धुमाळ, API जायपात्रे, PSI पाटील आणि 2 PA, सुनील महाडिक 1 आणि 2 PA शिंदे आणि नागटिळ, या लोकांवर आरोपपत्र दाखल होणं गरजेचं. ते आरोपपत्र तुम्ही कधी दाखल करणार? कसं दाखल करणार? तुमच्या अधिकार कक्षेत नाही तर तुम्ही कसे तपास अधिकारी सर? मी तपासाबाबतच्या ह्या गोष्टी आपल्याला या स्टेजमध्ये सांगू शकत नाही. आपण दिलेलं निवेदन मी घेतोय आणि या अनुषंगाने मी पुढचा व्यवस्थित तपास करतो. जी हँडरायटिंग आहे ती तिची नाहीये. त्या अनुषंगाने ते हत्येचं प्रकरण आहे का या दिशेने सुद्धा आपण एक सखोल चौकशी. आमची मागणी हीच आहे, जो तिने 4 पानाचा खुलासा जो दिलाय त्यात तिने सरळ सुसाईड नोट सारखंच मेन्शन केलंय की यातून जर माझ्या जीवाला बरं वाईट झालं तर यास पोलीस प्रशासन जबाबदार राहील. आणि त्या पोलीस प्रशासनामध्ये कोणते अधिकारी जबाबदार राहतील तिने पूर्ण खुलासामध्ये सर्वांची नावं लिहिली. 19 जूनला जी तिने तक्रार दिली होती ती 3 पोलीस अधिकाऱ्यांविरोधात दिलेली होती, पाटील, जायपत्रे आणि बदने तर मुख्य आरोपी म्हणून अटक आहे. पण पाटील आणि जायपत्रे यांनी पण आत्महत्येस प्रवृत्त केला आहे, हा आमचा आरोप आहे. आणि त्यामुळे त्यांना पण FIR मध्ये इन्क्लूड करायचं की यांच्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त झाले. लोकांची तशी जबाब नोंदवूयात. मी ऑलरेडी तुम्हाला 2-3दा स्वतःही फोन केला होता, परवाही बोललो होतो, पण तुम्ही स्टेटमेंट दिले नाही. माझं म्हणणं आहे आजही स्टेटमेंट द्या, मी आजही नोंदवून. ऐका सर, तुम्ही जबाब नोंदवायचं सांगताय. मुळात जे डिपार्टमेंट मधल्या ज्या लोकांवर आमचा आरोप आहे, आमचा संशय आहे, ज्यांची नावं ऑलरेडी त्या 4 पानी पत्रात आहेत,
जर त्यांची नावच आरोपपत्रामध्ये नसतील तर आमच्या जबाबाला काय अर्थ आहे? अजून दोषारोपपत्र तयार झालं नाही ना. तपास 8 दिवस झाले. तपास कंटिन्यू चालणारी प्रोसेस आहे. तपास चालू आहे. तपास बंद झालेला नाही ना मॅडम. म्हणजे असं आहे ना की तपास चालू आहे तर अजून या स्टेजवर 8 दिवस आपण तपासावरती बोलणं योग्य नाही. आपल्याला वारंवार तीच विनंती मी तेच म्हणते की तपासावर बोलणं योग्य नाही. हीच गोष्ट चाकणकर आणि जयकुमार गोरेला कुणीतरी सांगा ना की तपासावर बोलणं योग्य. मी समजू शकते सर, आय रिस्पेक्ट. तपास अधिकाऱ्याचे जे गुपित ठेवण्याचे पुरावे जयकुमार गोरे कोण? तिस्मार खान जे फक्त कोण? हा टिकोजी राव. त्याचा काय संबंध होता जयकुमार गोरेचा? जयकुमार गोरे चारित्र्य ठरवणार का? जयकुमार गोरेने स्वतःच बघावं आधी चारित्र्य काय आहे ते. चाकणकर चारित्र्य ठरवणार का? चाकणकर आणि जयकुमार गोरेंनी स्वतःला तपासावं एकदा, मग दुसऱ्याच्या लेकरावर शिंतोडे उडवावे. आज या घरातलं ऊसतोड काय ह्या माणसाकडे बघून तुम्हाला वाटते हो? हा काही राजकारण नाहीये, हा काही बिझनेसमॅन नाही, प्राध्यापक नाही, शिक्षक नाही. एवढ्या गरीब माणसाला बळावर रक्षण आहे आमचं. आणि तर राजकीय दबाव असेल तर तसं सांगा साहेब. राजकीय दबाव आहे काही तर पोलिसांवरती सर. आणि हॉस्पिटलचा डीव्हीआर हॉटेलचा जो सीसीटीव्ही फुटेज आहे तो डीव्हीआर जप्त केला असं सांगितलं होतं. मग त्या मालकांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन फुटेज कसं काय बाहेर काढलं? याचं मी उत्तर ऑलरेडी आपण तुमच्या ज्या शंका आहेत कुटुंबियाच्या तपासासंदर्भातले त्या मला इथं पब्लिकली डिस्कस करता येत नाही. परवा जशी आपण तुमच्या कुटुंबियांसोबत चर्चा केली, आपण 4-5 लोकांनी परत मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. तुम्हाला ते जाणून घेण्याचा हक्क आहे, पण मी पब्लिकली नाही सांगू शकत. मॅडम मी त्यांना निश्चित यापूर्वी सांगितलेलं आहे, त्यांना अगदी मान्य मला मान्य की आपण पब्लिकली सांगू शकत नाही. सर, आपण तुषार दोषींपेक्षा ज्युनियर असून, पदाने सुद्धा आपण असून आपल्याला हे सगळं भान आहे. हे भान तुषार दोषींना का नाही सर? पब्लिकली हे सांगता येत नाही. हे जितक्या नम्रपणाने आणि सज्जनपणाने आपण सांगताय, हे जयकुमार गोरे आणि चाकणकरांना का कळत नाही? हा कुठला कैफ आहे? आणि ते बोलत असताना त्यांना अडवलं पाहिजे, जसं आता आपण आम्हाला अडवताय की हे मी इथं बोलू शकत नाही. तुषार दोषींनी का अडवलं नाही? तुषार दोषींनी ठरवून कॅरेक्टर असोसिएशन करण्यासाठी माणसं बोलावली का? आमचा कन्सर्न काय आहे ते समजून घ्या सर. आम्हाला तुमच्या कुठल्याही पॉलिटिकल भानगडीत पडायचं नाही. आम्हाला तुमच्या कुठल्याही त्या रस्सीखेचमध्ये पडायचं नाही. आमचा कन्सर्न एवढाच आहे की चौकशीच्या कक्षेत ही 6 नावं आणा आणि त्या लेकराच्या चारित्र्यावर जे शिंतोडे उडवायचा प्रयत्न केला त्यांच्याबद्दल तुमच्याकडून काय तुम्ही ऍटलिस्ट तुम्ही त्यांना इथून नोटीस करूच शकाल. तुमचे तपास अगोदर यांचे जबाब नोंदवतो, घरच्या लोकांचे जबाब नोंदवणं. आता कसं जबाब नोंदवायचे सर जर ह्यांचा विश्वासच नाही या डिपार्टमेंटवर? तर तपासावरती मॅडम विश्वास ठेवावा लागेल. कसा ठेवायचा विश्वास? 6 माणसं तुमची मोकाट सुटलेली आहेत. सुनील महाडिक मोकाट आहे, जायपात्रे मोकाट आहे. त्या पाटीलचं तर नाव आता मर्डर केस मध्ये घेतलंय का बाईने? 3 बायकांनी नाव घेतलं. जबाब नोंदवताना अजून जबाब विचार आम्ही किती वेळा संपर्क केला. दुर्दैव असं जबाब नोंदवावे लागतील ना. दुर्दैव असं आहे की या केस संदर्भात जर इथं शहरात उत्तर प्रश्नाची नावाची जर सभा होत असेल, प्रेस होत असेल, तर त्याच्यावर कंट्रोल आला पाहिजे की नाही? त्याला स्टेज, त्याला माईक, त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही. आम्ही त्यांना आरोपी म्हटलं नाही. त्यांना स्वतःला जर आरोपी वाटत असेल तर त्यांचा प्रश्न आहे. त्यांना वाटतंय की ते स्वतः आरोपी आहेत तर त्याला आम्ही काही करू शकत नाही. आपण निवेदन घेतो आपल्याला. याप्रमाणे मी घरच्या लोकांची स्टेटमेंट रेकॉर्ड करतो आणि पुढील तपास व्यवस्थित करतो. चाकणकरचं काय करणार? तो माझ्या अधिकारातला विषय. गोरेचं काय करणार? आपण सांगितलेल्या ह्या प्रत्येक मुद्द्यांवरती मी कायदेशीर बाबी तपासून पुढचा तपास व्यवस्थित करतो आणि त्या अनुषंगाने जी करण्याची सर हे मला किती दिवसात कळेल? ते मी करतो. मला हे किती दिवसात कळेल? ही आपल्याला मी टाइम बाउंड सांगू शकत नाही कारण ह्या गोष्टींची मला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायची. आपण वर्ष पण लावाल नाही? वर्ष नाही ना, कोर्टाच्या तपासाला मर्यादा आहेत ना. 60-90 दिवसांच्या मर्यादा आहेत ना तपासाच्या. 2.5 महिन्यात शिक्षा होईल असं तपास चालणार असं नाही होणार. 2.5 महिन्यात शिक्षा करा आणि फास्ट ट्रॅक कोर्टात जाईल. फास्ट ट्रॅक कोर्टासाठी त्या हिशोबाने कोर्टाला पत्रव्यवहार आम्ही तुम्हालाही सांगितलं. साहेब आम्हाला हे पण सांगायचे, आमदार ताई आज येणार, दौऱ्यावर येणार हे कळल्यानंतर ह्या फलटणवासियांना जो त्रास झालाय, जे पोलीस डिपार्टमेंटकडनं सहकार्य मिळायला पाहिजे ते सहकार्य मिळत नाही. असे अनेक लोक इथं येऊन सकाळपासून त्यांना सगळे पुराव्यानिशी दाखवलंय. तर मग हे असं का? प्रशासन तर तुम्ही डिपार्टमेंट इथं सहकार्य केलं तर हे लोक आज आमदार ताईपर्यंत आली नसती. मग नेमका काय प्रॉब्लेम आहे? का सहकार्य भेटत नाही? का गुन्हे दाखल करून घेत नाही? का FIR दाखल करून घेत नाही? का अंधाराताईपर्यंत यायची वेळ आली या लोकांना? सगळे फलटण मधले रहिवासी सर, अख्ख्या फलटण मधले लोक, आपल्याला याबद्दल काहीच वाटत नाही का सर की अख्ख्या फलटण मधले लोक वेगवेगळ्या लिगलच्या संबंधाने त्यांच्या असणाऱ्या अडचणी इतक्या पब्लिक झाल्या, इतक्या वाईट पद्धतीने त्याच्या चर्चा झाल्या की फलटण पोलीस स्टेशन अक्षरशः छळछावणी आहे. याच्या संबंधाने
थेट पुरावे उभे केले सर, माणसं उभी केली, तरीही आपल्याला असं वाटत नाही सर की हे पोलीस अधिकारी बदलण्याची गरज आहे. नाही पण मुळात माझं ऐका सर, माझा मुळात आक्षेपच तुषार दोषीवर आहे. माझा आक्षेपच तुषार दोषीवर आहे. कारण तुषार दोषी अश्विनी बिद्रे प्रकरणातही तेच केलं होतं, आंतरवाली सराटीतही तेच केलं होतं. आपण निवेदन द्यावं असं माझं म्हणणं, मी निवेदन घेतो. सर आपल्याला जायचंय तर जा, आपण जाऊ. मला जायचं नाही मॅडम, मी आपल्यासाठी नाही, आपण ज्या पद्धतीने करायसाठी आलो, आपल्या प्रत्येक मुद्द्याचं मी उत्तर देतो, पण आता ह्या प्रश्नाचं नाही, आपण काहीच उत्तर देत नाही आहात सर. मी आपल्याला विचारते की ठीक आहे, मी आपलं म्हणणं मान्य करते, मला सांगा सर की मला किती दिवसात उत्तर मिळेल. मी एवढं पण नाही विचारायचं आपल्याला. मी आपल्याला सांगतो म्हटलं, पण मला ह्याची कायदेशीर बाबी पडताव्या लागतील ना मॅडम. पडताना सर, ह्या मिनिटात आपल्याला बसल्या क्षणाला नाही सांगू सर. आपण अर्धा तास वेळ घ्या, मला काही हरकत नाही. आपण हवं तर तिकडे जा सर. आपण आपल्या ऐका सर, आपण केबिन मध्ये जा. आम्ही सर, माझा एकही माणूस ऐका ना सर. सर तुम्ही जी 500 लोक तुमच्या गेटवर उभी केलीत ना, तुमच्या 500 लोकांना सांगा एवढं घाबरायची गरज नाही. पोलीस असून माझा एकही माणूस तिकडे येणार नाही. माझा एकही माणूस जागचा हलणार नाही. मला माझ्या लोकांवर विश्वास आहे. तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही, हा आमचा प्रॉब्लेम. तुम्हाला ज्या जनतेचे म्हणून नेमलंय त्यांच्यावरच तुम्हाला विश्वास नाही, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही वेळ घ्या सर. तुम्ही ऑफिस मध्ये जा. हा, तुम्ही तुमच्या ऐका सर, तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही कोणत्या गोष्टीचा. तुम्ही आता म्हणलात ना, विचारा ह्यातले आता तुम्ही मला स्पेसिफिक सर. चला मान्य सोडलं. चाकणकर सोडलं, जयकुमार गोरे सोडलं, त्याच्यावर मी नंतर बघते. आता माझा एवढा स्पेसिफिकली की तुम्ही तपास अधिकारी आहात. जी 6 लोक आहेत, डॉक्टर अंशुमन धुमाळ, डीवायएसपी राहुल धस, 2 PA शिंदे नागटिळक, API जायपात्रे, PSI पाटील, काय करायचं यांचं? तपासाचा भाग मॅडम मी तुम्हाला टाइम फ्रेम मध्ये सांगू शकत नाही. तपास काय तपास पूर्ण करून अहो सर, तिचा मृत्यूपूर्व जबाब आहे तिचा. मग ते घेणार आहेत ना आम्ही नातेवाईकांचे जबाब नोंदवतो. पण तुम्ही कुठेच नाव घेतलं नाही त्यांचं. मी म्हणत नाही लगेच अरेस्ट करा, पण तुम्ही नावच घेतलं नाही रेकॉर्डवर त्यांचं. आम्ही सर, मी आपल्यासोबत एकटी येऊ का? आपण मला रेकॉर्ड दाखवणार आहात का? लोकांना मी दाखवले ऑलरेडी, आणि आपण चला 2-4 प्रतिनिधी मंडळी चला दाखवले तुम्हाला रेकॉर्डवर. कोणत्या ते जे आम्ही बोलतो की पाटील जायपात्रे त्यांचे कागदपत्र आम्ही त्या समितीकडून हस्तगत केलेत. मी तुम्हाला त्या दिवशी ती गोष्ट सांगितली. अहो साधं सस्पेन्शन झालं नाही साहेब त्यांचं. कागदपत्र हस्तगत केली, ही गोष्ट आपल्याला सांगितली त्या दिवशी. इमिडिएट सस्पेन्शन तरी करा आणि चौकशीमध्ये गती घ्या. नाही, आपण ठीक आहे. आमचा जरी दोषींवर विश्वास नसला तरी दोषी आपले सिनियर आहेत. आपण दोषींना एकदा बोलून घ्या सर की ह्या संबंधाने आपण त्यांना किती दिवसात उत्तर देऊ शकतो, एवढं तरी आपण विचारू शकता ना सर. मी किती सोपं करून देते आपल्याला. मला 8 दिवस 10 दिवस 20 दिवस नाही सांगू सर. मी तपासाचं सांगतच नाही. आपण तपासासाठीच म्हणतायत ना की सर. 6 लोकांना तुम्ही रेकॉर्डवर कधी घेणार आहात मला सांगा. हा मॅडम तपासाचाच भाग आहे. मी आपल्याला पब्लिकली नाही डिस्कस करू शकत ना की कधी घेणार, कसं घेणार, नाही करू शकत सर. पण आपण नाही सांगितलं तर आम्हाला कसं कळायचं सर? मॅडम हे घरचे आहेत ना, ह्यांना आम्ही सांगणार ना, आणि आमचा सर कोर्टात जाणार. ऐका ना, हे माणूस जर काही करू शकला असतं तर आमची याची काय गरज होती? मॅडम आपलं निवेदन घ्यायचं असेल तर मी घेतो, कारण असं काय होणार की चर्चेत लांबत चालली. नाही, मी चर्चा लांब होत. अहो सर, मी किती सोपं करते सर. मी इतकं सोपं करते तरी आपण त्याला उत्तर देत नाही. मी इतकं सोपं करते ना सर. मी सोपं करून सांगते आपल्याला की सर मला काहीतरी तुम्ही वेळ सुद्धा मला देत नाही म्हणजे किती कमाल आहे. हो सर, तुम्ही कारवाई करतो म्हणत नाही, सोडा. कारवाई करणार नाही, कारवाई करतो असंही म्हणणार नाही, पण इतक्या दिवसात मी काहीतरी करू शकतो असं सुद्धा जर आपण म्हणू शकणार नसाल तर येण्याला काय अर्थ आहे? तपासाचा जो कालावधी विहित केलेला आहे कोर्टाने 60 दिवसांचा 90 दिवसांचा, त्या कालावधीत तपासाची प्रक्रिया पूर्ण होणार. आणि आपण चार्जशीट तशीच दाखल केली नाव न घेता तर काय करायचं? दाखल केलं झालं नाही मॅडम. नाही, 69 दिवसामध्ये जर आपण तशीच ती चार्जशीट दाखल केली तर काय करायचं आम्ही सर? ते चार्जशीटचा तपास. कारण आतापर्यंत इथल्या 5-6 मर्डर केस आता आम्ही आपल्या समोर उभ्या केल्या सर. आपण कदाचित ऐकायला आला नाही. त्या 5-6 मर्डर केस मध्ये काहीच झालं नाही सर. आरोपी मोकाट आहेत सगळे, काही झालं नाही त्याच्यामध्ये. हे फेल्युअर आहे सर. हे फलटणचं फेल्युअर आहे, हे आपल्या डिपार्टमेंटचं फेल्युअर आहे, हे सातारा पोलिसांचं फेल्युअर आहे, आणि हे इथल्या आमदार खासदारांचं पण फेल्युअर आहे की इथली माणसं मरतात किड्या मुंग्यांसारखी आणि त्यांच्यासाठी कुणीही न्याय देत नाही. हे फेल्युअर आहे. याच्यात कुठेही मी कुठल्याही पॉलिटिकल पार्टी लीडर काहीही बोलत नाहीये सर. मी अतिशय लिगल अस्पेक्टवर बोलते. आपल्याला एक बाई इथं येते, अत्यंत गलिच्छपणे बोलते,
आणि पोलीस टोकत नाहीत. तुषार दोषी बाजूला बसतात आणि काही शब्दाने बोलत नाहीत. जे सर जो आपला इनर कॉन्शियस आहे, ज्या सत्सद विवेकाने आपण माझ्याशी चर्चा करत आहात, हा सत्सद विवेक तुषार दोषींच्या ठाई का नव्हता त्या दिवशी, याचं उत्तर आपण देऊ शकत नाही सर. मी समजू शकते, पण ही आम्हाला वेदना देणारी गोष्ट आहे ना सर, ज्याचं नुकसान सर शब्दात नाही निघत आहे. तर आम्ही काय म्हणतोय की सर हे पब्लिक डोमेन मधनं व्हिडिओ सगळे काढावे लागतील आपल्याला. ते करतो म्हटलं ना मॅडम, आपल्याला कायदेशीर कार्यवाही सर जर आम्ही जबाब दिले आणि त्यामध्ये जर आम्ही आरोपींची नावं पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांमध्ये आहेत, तर तुम्ही त्यांना कस्टडीमध्ये घेणार का चौकशीसाठी? हा तपासाचा भाग आहे, आम्ही तुम्हाला पब्लिकली उत्तर देणार नाही. तुम्ही केबिन मध्ये चला. सर तुम्ही मध्ये घेऊन काहीच करणार नाहीत. जाऊ द्या सर, तुम्ही मध्ये घेऊन काहीच करणार. मला मी हे निवेदन घेतो आपण. त्या दिवशी 50 कोटीचं नोटीस पाठवलं, त्या दिवशी लगेच रणजित निंबाळकरांना माहिती मिळाली त्यांच्या कुठला गुन्हा नाही. किती तास संध्याकाळी हजर करणार? 3 तासात होती ती, 3 तासात. माझी प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर 3 तासाच्या आत तुषार दोषी रणजित निंबाळकरांना एक पत्र देतात की निंबाळकरांवर कुठलेही गुन्हे दाखल नाहीत. खरं तर तसं पत्र देता येत नाही डिपार्टमेंटला, पण 3 तासाच्या आत मिळतं सर. इथे कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्यायला 15 दिवस लागतात, त्यांना 3 तासाच्या आत तुम्ही देता. आणि एवढी सगळी माणसं इथं बसली आहेत, यांना मात्र तुम्ही एक शब्द सुद्धा देऊ शकत नाही. किती प्रॉब्लेम आहे सर. मी तुम्हाला लेखी सुद्धा मागितलं नाही, लक्षात घ्या. मी तुम्हाला लेखी सुद्धा मागितलं नाही, मी तुम्हाला अडकवलं नाही शब्दामध्ये. किती प्रॉब्लेम आहे सर तुमचा. बघा दादा, तुम्ही नख शिकांत रेकॉर्ड करा. हे घेतो मॅडम मी आपलं निवेदन. ॲज यू विश सर. बसतो सर आपण. एक मिनिट हो थांबा की जरा, मी जरा गडबडीत आहे. बाहेर जरा फोन करतो तुम्हाला. गडबडीत आहे म्हणते मी. हॅलो हो करा की अचानक आल्यावर काय करणार? थोडस मागासारखं मागासारखं थोडस अध्यक्ष जरा आवाज काय चाललेलं का तुमचं? आवडलं काय? यार अरे हँडिकॅप आहे ती, असं काय करतो? एवढं कळत नाही काय? कुठं वर ठेवणार जागा आहे? पण काय करणार काय इथं? अरे एवढं कळत नाही ते हँडिकॅप आहे. किती वेळा निखिल चालू आहे का? उत्तरावरती तुम्ही समाधानी आहात का? निखिल काय उत्तर देत? नाही, डीवायएसपी साहेबांचा आम्ही सन्मान करतो. अडचण अशी आहे की आपण त्यांना साधी मागणी आहे आमची. ते म्हणाले की SIT वगैरे विषय माझ्या हातात नाही. मी समजू शकते त्यांच्या हातात नाही. ते म्हणाले की चाकणकर जयकुमार गोरेला मी नोटीस काढू शकत नाही. मी समजू शकते. आता ते म्हणजे हे कुणीच नोटीस काढू शकत नाहीत आणि ते आमदार खासदार आहेत म्हणजे ते चौखूर उधळू शकतात, असा त्याचा दुसरा अर्थ झाला. ज्या अर्थी ते चौखूर उधळू शकतात ते आमदार खासदार आहेत म्हणून, आणि त्यांना कुणीच नोटीस काढू शकत नाही. मी त्यांना असं म्हणते की 6 लोकांवर तुम्ही आरोपपत्र का दाखल करत नाही? ते म्हणतात की तपास झाल्यावर. तपास कोण करणार? तर ते करणार.
माझं म्हणणं आहे की मुळात आमचा डिपार्टमेंटवर विश्वासच नाहीये. ज्या पद्धतीने आता DYSP साहेबांचा एकूण जो ॲटिट्यूड होता तो बघता, DYSP साहेब आमच्याकडे इथे येऊन उपकार करत होते आणि DYSP साहेबांना ते सांगायचं होतं की घ्यायचं असेल तर घ्या निवेदन, नाही तर चाललो बघा मी. म्हणजे अक्षरशः आम्ही निवेदन न देता उचलून घेऊन गेले ते निवेदन. हे फार विशेष आहे, ते उचलून घेऊन गेले त्यांच्याच मनाने. याचा अर्थ काय दहशत असू शकते. मला एवढा वेळ मी काहीच बोलले नव्हते, पण आता माध्यमांच्या वतीने हवं तर हे बूम उचला आणि रणजित नाईक निंबाळकरांच्या घरी जा. ते असं म्हणाले की 6 वाजता मी उत्तर सभा देणार आहे. मला एकच उत्तर पाहिजे. उत्तर द्यायचे का त्यांना? मला त्यांच्याकडून उत्तर पाहिजे की काय आमच्या लेकराला न्याय देण्यासाठी तुम्ही सोबत थांबणार आहात का? तुम्ही येणार आहात का इथं? या 6 लोकांवर आरोपपत्र दाखल होण्यासाठी खासदार रणजित नाईक निंबाळकर, माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर, माजी खासदार रामराजे निंबाळकर, हे सगळ्याच लोकांनी यावं. एकाने नाही, सगळ्यांनीच इथं यावं. तिकडे बसून उत्तरं देण्यापेक्षा शह आम्ही काय इथं कुस्त्यांचा सामना करायला आलो नाही. आम्ही इथं कुस्त्यांचा फड रंगवायला आलो नाही. आम्ही मदत मागायला आलोय. आम्हाला मदत पाहिजे आहे. विचार करा, हा जर ॲटिट्यूड अधिकाऱ्यांचा असेल तर एकटा माणूस आल्यावर त्याचं काय म्हणणं हे ऐकतील. जर त्यांना असं वाटतंय की लोक थांबतील आणि निघून जातील, तर माझी लोकांना सुद्धा अडवणूक नाही. अगदी त्यांना वाटलं तर त्यांनी बिनधास्त घरी जावं, काही म्हणणं नाही. मी अगदी एकटी सुद्धा इथं बसून राहायला तयार आहे. पण जर त्यांना उत्तरच द्यायची नसतील आणि या सगळ्यांमध्ये तिकडं खुर्च्या मांडण्यापेक्षा इथं आमच्या शेजारी या आणि एका लेकीच्या न्यायाचा लढा आहे, तो लढा लढण्यासाठी इकडे थांबा आणि ही 6 नावं कधी आरोपपत्रात येणार आहेत याचं उत्तर आम्हाला द्या. DYSP साहेब असं म्हणाले की कुटुंबियांचा जबाब जो आहे तो नोंदवला जावा. जबाबामध्ये जर त्यांनी सांगितलं तर आम्ही तो रेकॉर्डवरती घेऊ. तुमचं असं म्हणणं आहे की जे 4 पानी पत्र लिहिलेलं आहे त्याला सुसाईड नोट म्हणून कन्सिडर करा आणि थेट आरोपी करा. नातेवाईकांचा जबाब महत्वाचा असतो, पण त्याही पेक्षा ज्याचा जीव गेलाय त्याचा मृत्यूपूर्व जबाब अधिक महत्वाचा आहे. आणि मृत्यूपूर्व जबाबामध्ये स्पष्टपणे 6 नावं मेन्शन केलेली आहेत. मग अजून कुठल्या जबाबाची वाट बघता इथे? वेड्यात काढता आम्हाला? मूर्ख होता मी का डोक्याला गुडतेल लावतोय? आता काय जबाब देणार आहे की नाही? कुटुंबीय जबाब देणार आहे की नाही? कोण? आमचा विश्वासच नाही राहू त्यांच्यावर. अशा पद्धतीने जर ते द्यायचंय का नाही, निघालो मी, उपकार करताय आमच्यावर. सिस्टीम सांगते तुम्हाला. म्हणजे चाकणकर सारखी बाई आबरूचं मातेरं करायला जेव्हा इथं येते तेव्हा तुषार दोषी मागे पुढे करतात आणि अख्खा गाव इकडे गोळा होतो, तेव्हा अधिकाऱ्यांना थांबायला नको होतं. म्हणजे आम्ही इतका वेळ गोडीत बोलतोय, नम्रतेने बोलतोय, विनयानं बोलतोय, याचा तुम्ही गैरफायदा घेताय का? तुम्ही इथं बसणार आहात, तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? बघू दादा, मी किती वेळ इथं बसणार आहे याचं उत्तर आता उत्तर सभेने द्यावं. 6 वाजता उत्तर भेटलं तर रणजित निंबाळकरांच्या उत्तराची अपेक्षा. त्यांच्याकडे जावं लागेल मला. ते मोठे आहेत ना, त्यांच्या दारात जाऊन बसावं का मी? हे उत्तर देत नाहीत तर त्यांनी मला मदत करावी. नाही, मात्र आरोपींना जर आरोपी करायचं असेल तर पोलीसच करू शकतात ना. आरोपींना हे बघा, आम्ही पुन्हा म्हणतोय की पोलीसच करू शकतात. म्हणून पोलीस स्टेशनला आलो की नाही. राजकारण करायचं असतं तर आम्ही चौकात सभा केल्या असते की नाही. आम्ही इथं का बसलोय, का एवढं ऊन डोक्यावर घेतलं? आम्हाला न्याय पाहिजे म्हणून घेतलं. त्यांना ऐकायचं नसेल तर आम्ही काय करायचं? 6 लोकांना आरोपपत्रांचं काय करणार आहात याच्यावर ज्या पद्धतीने DYSP बोलतात, तर DYSPचं एकूण जर देहबोली बघितली तर ते बिचारे किती प्रेशराइज्ड आहेत ते लक्षात येतं. मी त्यांना सांगितलंय, आज जा, हवं तर एकांतात बोला तुषार दोषींशी बोला. काय ते प्रमोद, DYSP साहेब आलेले होते, काही मुद्दे तुम्ही त्यांच्याकडे मांडलेले आहेत. कुटुंबीय म्हणून त्यांनी दिलेल्या उत्तरावरती तुम्ही समाधानी आहात का? जर तुम्हाला जबाब नोंदवायचा नाही तर मग तुमची पुढची भूमिका काय असणार? जर कदाचित पोलीस स्टेशनला जबाब नोंदवला नाही तर मग थेट कोर्टामध्ये तुम्ही तुमचं म्हणणं मांडणार आहे.
मी त्यांना असं विचारलं की जर आम्ही त्यांच्यासमोर जबाब नोंदवले आणि तिने ज्या खुलास्यामध्ये आरोपींची नावे मेन्शन केलीत पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांची, ती जर आम्ही दिली तर त्यांना तुम्ही चौकशीसाठी कस्टडीमध्ये घेणार का? तर त्यांनी असं सांगितलं हे तुम्हाला मी ओपनली डिस्कस करू शकत नाही, मी तुम्हाला एकांतात समजेल. जर मला ते उत्तर त्यांचं अपेक्षित वाटलं आणि मला जर पटलं तर त्यानुसार मी विचारविनिमय करून जबाब द्यायची की नाही कळवेल. जी 6 सुषमाताईंनी नावं घेतलेली आहेत त्यांना आरोपी केलं जावं ही प्रक्रियेची मागणी आहे का? चौकशीच्या खुलास्यामध्ये तिने ज्याही आरोपींची मागणी केली आहे, ज्याही आरोपींची नावांचा उल्लेख केलाय, त्या सर्व आरोपींचा सखोल चौकशी व्हावी आणि जे यामध्ये दोषी दिसतील त्या सर्वांना कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. या सगळ्या मृत्यूचं जे राजकारण केलं जातं, राज्य महिला आयोग ही महत्त्वाची संस्था आहे, त्यांच्या अध्यक्षांकडून अशा पद्धतीने प्रतिक्रिया येईल. कुटुंबीय म्हणून तुम्ही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे काय विनंती करताय? त्या सुद्धा एक न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये असतात, मात्र त्यांच्याकडून ही प्रतिक्रिया आली. त्यांना न्यायदानाचा अधिकार नसतो. 1 मिनिट, प्रदीपजी जरा करेक्ट करते. त्यांना न्यायदानाचा अधिकार नाही, त्यांना फक्त रेकमेंडेशनचा अधिकार आहे. शेंड्यावर शहाणं होऊ नये, त्यांनी उगाच वासरात होंडीगाय शानी होऊन बोलू नये. त्यांच्या अधिकार कक्षा अत्यंत छोट्या आहेत. एखाद्या बाईच्या आबरूचं मातेरं करायला येते काय ती इथं? तुम्ही आता मग त्यांच्याकडे काय भूमिका मांडणार आहात का? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे त्याच्यावरती तुमची भूमिका काय? आम्ही सांगितली अजितदादांना भूमिका. कुठली आमची बाजू ऐकून न घेता सरळ सरळ त्यांनी आरोपींना समर्थन दर्शवलं आहे, याचा आम्ही धिक्कार करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.